श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. हॅलो. तर आपला काल पाठीमागचा भाग कंप्लीट झालेला आहे. आपण समोरचा भाग तयार करणार आहोत. समोरचा भाग तयार करण्या अगोदर आपण बाही तयार करून घेऊया, नंतर समोरचा भाग तयार करू. तर या बाह्या आहेत, अस्तरच्या आणि ब्लाउज पीसच्या, दोन्ही एक साथच आहेत. तर आता अगोदर आपण अस्तरच्या बाह्या घेऊया. तर ह्या अस्तरच्या ब्लाउजच्या सुद्धा बाह्या आपल्या एकाच हाताच्या तयार होतात बऱ्याच वेळेस. होतात का नाही? दोन्ही बाह्या एकाच हाताच्या. मग ते केव्हा समजतं? ज्यावेळेस आपण एक बाही ब्लाउजला जोडू आणि दुसरी जोडायला जाऊ, त्यावेळेस आपल्याला समजतं की दोन्ही हाताच्या बाह्या एकच झालेल्या आहेत. मग त्यावेळेस आपल्याला उकलावं लागतं, ती पण शिलाई उकलावी लागते, ह्या पण बाहीची. मग डबल हे काम करावं लागतं आपल्याला, परत परत तेच उकला, शिलाई द्या, हे ते. तसं नाही करायचं आपल्याला. ठेवते वेळेसच आपल्याला अगोदर व्यवस्थित ठेवायचं आहे. आता कसं ठेवायचंय बघा. इथे अस्तरच्या बाह्या घ्यायच्या अगोदर. हा समोरचा भाग आहे. समोरच्या भागासाठी आपण छोटासा कट पण दिलेला आहे आणि असं मार्क पण करून घेतलेला आहे इथं. हे म्हणजे मार्क केलेला जो आहे तो समोरचा भाग आहे. दोन्ही बाह्या एकमेकांवरतीच आहेत आणखी. तर वरची एक बाही घ्यायची आणि दुसऱ्या साईडने अशी सरळ टाकायची. हे पहा, असं टाकल्या, समोरचे दोन्हीचे भाग असे समोरासमोर येतात. हा पण समोरचा भाग आणि हा पण समोरचा भाग, आणि इथे त्रिकोण झाल्यासारखं असं तयार होतं. लक्षात राहू द्यायचं. आणि बॉटम, बाहीचा दंड घेर एकाच साईडने आहे दोन्हीचा पण. या खालच्या साईडने आहे बॉटम, आणि वरून जो आकार दिलेला आहे आपण समोरचा, तो आहे वरच्या साईडने आणि खालच्या साईडने बॉटम. असं ठेवायचं आहे. आता काही जणांचं काय होतं मिस्टेक इथं, तुम्ही ठेवतात असं इकडे, ह्या याच्यावरची बाही इकडे टाकतात, परंतु कसं होतं, ही अशी होते, एक अशी आणि ही एक अशी. हिचा बॉटम इकडे आणि हिचा इकडे. मग असं जरी तुम्ही ठेवून शिलाई दिल्यात ना, एकाच हाताची बाही तयार होते. तर हे असं नाही करायचं आपल्याला. बॉटम जे आहेत ना, हे दोन्ही साईडचे असे समोरासमोर येऊ द्यायचे आहेत, एकाच साईडने. आता याच्यावरती आपण ब्लाउज पीसचे भाग ठेवून घेऊया. ब्लाउज पीसचे भाग ठेवते वेळेस ब्लाउज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने ही उलटी बाजू आहे. आणि समोरचा भाग समोरच्या साईडनेच आहे, पाठीमागचं पाठीमागच्या साईडने. तर ही पण ठेवूया. खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू. आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता समजलं का बाह्या कशा ठेवायच्या आहेत अगोदर अस्तरच्या? म्हणजे दोन्ही हाताच्या वेगवेगळ्या बाह्या इथं तयार होतात, एकाच हाताची तयार होत नाही. तर आता आपल्याला शिलाई द्यायचं आहे. अस्तरच्या साईडने करायचं आणि मग शिलाई द्यायचं. असं वरूनच शिलाई द्यायला आपल्याला दिसणार नाही व्यवस्थित, त्यामुळे अस्तरच्या साईडने करायचं आणि शिलाई देऊन इंचावर शिलाई द्यायची आहे. 5 इंचावर इथं बरोबर आपण शिलाई देऊन घेऊया. तर लगेच आपण दुसऱ्या पण बाहीला शिलाई देऊया. दोन्ही बाह्या एक साथ तयार करायची आहेत, एक एक तयार करत बसायचं नाही. तर ही सुद्धा बाही अस्तरच्या साईडने करायचं आणि शिलाई द्यायचं. शिलाई देते वेळेस सुद्धा बघा, दोन्ही पण समोरचे भाग असे समोरासमोर आलेले आहेत. हे बघा, इथं पण मार्क आहे आणि इथं पण मार्क आहे.
दोन्हीचे समोरचे भाग समोरासमोर. आता आपल्याला दाब शिलाई द्यायचंय. अस्तरची बाही अशी खाली करायची आणि अस्तर वरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. इथून बरोबर चिटकून द्यायची अशी दाब शिलाई. हे आपण बाहीला पण दाब शिलाई देऊया. दाब शिलाई देऊन झालं की अस्तरची बाही खालच्या साईडने टाकायची ही अशी आणि वरून सरळ घ्यायचं आणि इथून एक आपण शिलाई देऊन घेऊया. वरच्या या कडेने शिलाई देऊन घ्यायचं आपल्याला इथून. तर ह्याला पण अस्तर खालच्या साईडने टाकूया आणि शिलाई देऊन घेऊया. तर इथे आपल्या ह्या दोन्ही बाह्या खालच्या साईडने शिलाई देऊन तयार आहेत. तर आता आपल्याला या वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचंय, कडेने शिलाई देऊन घ्यायचं. आता वरच्या साईडने शिलाई देते वेळेस चुन्या किंवा फुगा येतो आतमध्ये, त्या अगोदर आपल्या हाताने असं फिरवायचंय आणि मग शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे फुगा चुन्या येणार नाहीत आतमध्ये. दुसऱ्या पण बाहीला आपण लगेच शिलाई देऊन घेऊया. आणि एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर ही झाली आपली एक बाही तयार. अशा असं जर ठेवल्या आपण बाह्या, तर समोरचे भाग हे असे दोन्ही बाह्याचे वरच्या साईडने येतात. म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या दोन्ही हाताच्या झालेल्या इथंच समजतात. शिलाई दिल्यानंतर नाही समजत, इथंच समजतात. हे पहा, वरच्या साईडने दोन्ही समोरचे भाग आलेले आहेत. म्हणजे दोन्ही हाताच्या ह्या वेगवेगळ्या बाह्या झालेल्या आहेत. तर बाह्या ठेवूया बाजूला आणि आता आपण समोरचा भाग घेऊ शिवायला. या क्रॉस पट्ट्या आहेत, ह्या बाजूला ठेवायच्या. अस्तर आणि ब्लाउज पीस अगोदर, अस्तर आणि ब्लाउज पीसचा भाग अगोदर आपण जोडून घेऊया. अस्तरचे भाग खालच्या साईडने ठेवायचे. ही जी मार्किंग आहे ना, ही मार्किंग खालच्या साईडने घालायची असते आपल्याला. ही अशी खालच्या साईडने घालू. ह्याची पण खालच्या साईडनेच आहे. डबल मार्किंग केलं होतं आपण वरच्या आणि खालच्या साईडने. म्हणजे आपल्याला शिलाया खालच्या साईडने द्यायच्या आहेत, त्यामुळे मार्किंग जी आहे ती उलट्या साईडने घालायची
आणि त्याच्यावरती आपल्याला हे ब्लाउज पीसचे भाग ठेवायचे. ब्लाउज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळच बाजू आहे. आणि दुसरा पण ठेवूया याच्यावरती असा. आणि आता अस्तरच्या साईडने करायचं आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायचंय आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. कडेने शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर मग डाचाला शिलाई द्यायची असते. याच्या आतमध्ये फुगा वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. वाटलंच तर टाचण्या लावून शिलाई देऊन घ्या. दुसऱ्याही भागाला आपण लगेच शिलाई देऊन घेऊ. आता एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा भाग आपण कट करून टाकू. तर हे दोन्ही समोरचे भाग तयार आहेत. तर याची आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर आपण डाचाला शिलाई देऊन घेऊ लगेच. उलट्या साईडने करायचं आणि डाचाला शिलाई देऊन घ्यायचं. जसं अगोदर आपण पहिल्यांदा डाचाला शिलाई दिली होती म्हणजे फोर टक्स ब्लाउज पहिला एक शिवलेला आहे आपण बिना अस्तरचा. सेम तशीच आपल्याला दोन्ही भागांना शिलाई देऊन घ्यायचं, ह्या पण आणि त्या पण. पहिल्या डाचाला शिलाई देऊन घेऊया, बरोबर फोल्ड करायचं आणि शिलाई द्यायची. सुरुवातीला लॉक करून घ्यायचं. पुढे ढकलायचं, याला दुसरा भाग घ्यायचा. याच्या पण पहिल्या डाचाला शिलाई देऊन घ्यायची. हे कट करायचं, ह्याला पुढे ढकलायचं. असंच आपल्याला पूर्ण डाचांना शिलाई देऊन घ्यायचं आहे. आता कोणाला वन टक्स ब्लाउज म्हटलं तर हा वन टक्स मध्ये येणार असा वन टक्स कोणाला करायचा असेल तर. ते बाकीच्या डाचांना पण पाव पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊया. पफ येण्यासाठी उंचीमध्ये वगैरे आपल्याला वाढवूनच घ्यावं लागतं वन टक्स जरी कोणाला करायचं असेल तर.
त्याचा लास्टचा डाच. हे झाले, समोरचे भाग तयार आहेत आपले. तर आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊया. पफ कसा आलाय बघा, मस्त असा. असे पफ आले तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतात. हो, 4 आणि 3 घ्या. उंची जास्त आहे ना. शिलाई मार्जिन सह उंची पकडलीत की विदाउट शिलाई मार्जिन? मूळ उंची नुसार घ्यायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी. मार्जिनचा इथे काहीच संबंध नाही. आता क्रॉस पट्टी लावूया. ब्लाउज पीसच्या क्रॉस पट्ट्या अगोदर लावायच्या आहेत आपल्याला. हिची सरळ बाजू आहे, हातामध्ये घ्यायची आणि खालच्या साईडने सरळ बाजू करायची. हे 3.5 इंचाचं जे अंतर आहे ते इथं आहे. ते बरोबर आपल्याला हुकपट्टीच्या साईडने ठेवायचं आहे, या ठिकाणी. आणि दुसरी क्रॉस पट्टी आपण तिची खालच्या साईडने सरळच आहे, तशीच घ्यायची आणि इथे ठेवायची. आणि अस्तरच्या क्रॉस पट्ट्या आपण खालच्या साईडने लावूया, इथे खालच्या साईडने. हे असं. आणि आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे 5 इंचावर. अस्तरच्या साईडने करते इथं आणि शिलाई देऊन घेते. थोडस इथं टोक येतं पुढे येऊ द्यायचंय आणि शिलाई द्यायची. तिन्ही भाग एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून. दिसतंय का आता? एवढं दिसतंय? दिसतंय? आवाज येतोय आता? ओके. क्रॉस पट्टी जोडून घेतलेली आहे एका साईडने. आता आपण क्रॉस पट्टीला दुसरी शिलाई देऊन घेत आहोत.
शोल्डरला पकडायचं आणि असं गोल गोल गुंडाळत घ्यायचंय, दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या आतमध्ये ठेवायचं आणि ही क्रॉस पट्टी त्याच्यावर ठेवायची आणि शिलाई द्यायचं 5 इंचावर. दुसऱ्या पण क्रॉस पट्टीला लगेच शिलाई देऊन घेऊया. आता समोरचा भाग आपण बाहेर काढू. एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. हे आपण साईडने थोडंफार असेल तर हे कट करून घ्यायचं. या साईडने कट करायचं राहिलेलं आहे, आपण स्केल ठेवून कट करतो ना, ते कट करायचं राहिलंय. स्केल बरोबर मुंढ्याच्या पॉइंट बरोबर ठेवायची आणि एक्स्ट्रा जे दिसतंय हे आपल्याला कट करून घ्यायचं मार्किंग करून. सरळ एका रेषेमध्ये हा समोरचा भाग आला पाहिजे. तर याच पद्धतीने आपण दुसराही भाग तयार करून घेऊया. स्केल घ्यायची, मुंढ्याच्या पॉइंट बरोबर ठेवायची इथं आणि जास्त असलेलं आपल्याला असं कट करून घ्यायचंय. आणि या आपण साईडने थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं. एक वेळेस हाताने क्रॉस पट्टीवर फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित क्रॉस पट्टी सेट होते, मग समजतं आपल्याला किती कट करायचं आहे ते. तर इथे आपली क्रॉस पट्टी लावून तयार आहे दोन्ही साईडच्या पण. शिलाया बरोबर तेवढ्याच अंतरावरती झाल्या पाहिजे दोन्ही क्रॉस पट्ट्याच्या. आता आपण हुक पट्टी आणि हुकाच्या घराची पट्टी लावून घेणार आहोत. त्यासाठी आपण पट्ट्या घेऊया. जो गळ्याचा आकार ठेवायला लावला होता तोच कामाला येतो. तर माझा बघते मी कुठं आहे. ठीक आहे, दिसत नाही आता. गोंधळ असतो, त्या गोंधळामध्ये इकडे तिकडे असेल आता. दुसरी पट्टी तयार करून घेते मी. 3 इंचाची एक पाहिजे आणि 2 इंचाची एक पाहिजे आपल्याला पट्टी. तरी याची 3 इंचाची पट्टी तयार करून घेते मी. जर आपल्याला कधी पट्ट्या जर कमी पडल्या, पुरल्या जर नसतील म्हणजे कमी पडत असतील, तर अशा तयार करून आपल्याला पट्ट्या घ्यायच्या असतात जोड देऊन. त्या जोड देऊन घेऊया.
ह्या आपल्या दोन्ही पट्ट्या तयार. तर दोन्ही पट्ट्यांना आपण एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया. जे आपण पट्टीला एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेऊ. तर पट्ट्या तयार आहेत, तर आता आपण समोरची भाग घेऊ आणि लावूया पट्ट्या आपण. तर डाव्या साईडला आपल्याला 3 इंचाची पट्टी लावायची आहे, ही मोठी. तर तिची उलटी बाजू खालच्या साईडने, सरळ बाजू वरच्या साईडने, आणि सरळ बाजूनेच हा समोरचा भाग वर ठेवायचा आहे. आणि उजव्या हाताची पट्टी जी आहे ती आपल्याला वरच्या साईडने लावायचंय, त्याची वरच्या साईडने उलटी बाजू. तर अशा पद्धतीने पट्ट्या ठेवायच्यात आणि शिलाई देऊन घ्यायचे. मी फिरून घेते हा भाग आणि ह्या पट्टीला अर्धा इंच दुमडते आणि शिलाई देऊन घेते, बरोबर या टोका बरोबर ठेवून. देऊया इथून शिलाई 1/2 इंचावरती. दाब शिलाई द्यायची. पट्टी आता आपण खालच्या साईडने दुमडून घेऊया आणि शिलाई देऊन घेऊया कडेने. आणखी आपल्याला इथून 1/2 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि शिलाई देऊन घ्यायचंय. 2 फ्लेअर द्यायचे असतात. चुन्या वगैरे फोडू द्यायचं नाही तर शिलाई देते वेळेस. एक्स्ट्रा पट्टी आपण कट करून टाकू. दोरे वगैरे असलेली कट करायची लगेच. तर एका साईडचा भाग आहे आता तयार, तर दुसऱ्या साईडची पट्टी लावून घेऊया. तर ह्या पट्टीची खालच्या साईडने उलटी बाजू आहे आणि वरच्या साईडने सरळ. मग सरळ साईडनेच हा समोरचा भाग ठेवायचा आहे आणि शिलाई द्यायचंय. वरच्या साईडने पण थोडीशी पट्टी एक्स्ट्रा आहे आणि खालच्या साईडने आहे बऱ्यापैकी शिल्लक. मग जास्त झालेली आपण पट्टी नंतर कट करून घेतो. तर हा भाग आपण उलट्या साईडने करू आणि पाट्यावरती असा आडवा ठेवूया. आणि हा भाग मी माझ्या साईडने करते ही पट्टी. आणि पट्टीला आता आपण अर्ध्यातून दुमडून घेऊ. जिथून लावलेली आहे तिथपर्यंत दुमडायचं आहे आणि इथून एक आडवी शिलाई देऊन घ्यायची क्रॉस पट्टी बरोबर. सुरुवातीला शेवटी एक लॉक करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकायची. आता हा ही जी पट्टी आहे ना, ही पट्टी आपल्याला आता पलटी करायची आहे. ही पहा, या पद्धतीने पलटी करायची आणि सरळ साईडने करून आणखी एक इथून शिलाई देऊन घ्यायची. सेंटरहून किंवा कडेने, जसं तुम्हाला आता हुक लावायचे असेल तर सेंटरहून, बटन लावायचे असेल तर कडेने शिलाई देऊन घ्यायची. तर इथे आपल्या दोन्ही पट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत. तर आता पट्ट्या आणि गळा बरोबर आहे का ते परत चेक करायचंय. मापाचं ब्लाऊज लागेल आता आपल्याला इथं गळा चेक करण्यासाठी. तर ही पट्टी कोणती आहे? आय पट्टी. मग मापाच्या ब्लाऊजची पण तीच पट्टी घ्यायची. शोल्डर जोडण्यासाठी वरच्या साईडने 1/2 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. ज्यांना शोल्डर हे 1/2 इंचावरती जोडल्यानंतर टाईट होतंय त्यांनी थोडस कमी घ्या, अर्धा इंच घ्या. मी 1/2 इंचावरती दिलंय आणि इथून खालच्या साईडने मी गळा चेक करते मापाचं ब्लाऊज बरोबर तिथे ठेवून. हा ब्लाऊज बरोबर इथं शोल्डर ठेवायचं आणि इथून खालच्या साईडने गळा आपला चेक करायचा असं, हे असं.
आता थोडस इथं जास्त आहे. मग ते आता आपल्याला कट करायचंय. मार्किंग करून घेते मी अशी आणि कट करून घेते. खालच्या साईडने गळा रुंदच पाहिजे. जर कमी घेतला रुंदीला तर गळा आपला कुठे ओढणार, काखेमध्ये ओढणार ब्लाऊज. म्हणून गळा व्यवस्थित पाहिजे. गळा व्यवस्थित आला की ब्लाऊज पण ओढत नाही. असं कट करून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडचा भाग घेऊया आणि बरोबर इथे ठेवूया. ह्या पट्टीपासून ठेवायचं खालून. आणि खालची पट्टी आता बरोबर आहे. वरच्या वर पट्टी खालच्या पट्टी बरोबर करून घ्यायची. मग खालची जी आहे त्याच्या बरोबर आपला वर इथं पॉइंट द्यायचा आहे. दोन्ही पट्ट्या बरोबर आल्या पाहिजे. आणि इथं शोल्डर होण्यासाठी 1/2 इंचावरती पॉइंट द्यायचा. आणि दुसरी पट्टी घेऊन बघायचं आपल्याला गळा बरोबर आहे का. बरोबर ठेवायचं शोल्डर इथं आणि असं चेक करायचं. गळा बघायचा फक्त. जसं आपण अंगात ब्लाऊज घातल्यानंतर गळा येतो ना, तसंच आपल्याला ठेवायचं असतं. तर एवढा जास्त आहे तर मार्किंग करून घेऊनच कट करून घ्या असं. म्हणजे कट करायला सोपं जाईल. आणि कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर परत दोन्ही भाग एक वरती ठेवायचं खालच्या साईडने. आणि पट्ट्या बरोबर आहेत का ते चेक करायचं. पट्ट्या आल्या बरोबर. गळा पण एक वेळेस बघायचं बरोबर आहे का गोल. तर इथे थोडासा मध्ये आल्यासारखं वाटतोय मला. तर मी ते नॉर्मल असं कट करून घेते. ठेवल्यानंतर असं समजतं आपल्याला गळा बरोबर आहे का, कुठं मध्ये आलंय, कुठं काय झालंय, लक्षात येतं. आता आहे बरोबर. एकदम छान असा गोल गळा येतो आपण कट केल्यानंतर. तर आता गळ्याला गोट लावायचा आहे. गोटसाठी आपल्याला पट्ट्या घ्यायच्या आहेत. ब्लाउज पीसच्या पट्ट्या घ्यायच्या. क्रॉस कपड्याच्या पट्ट्या पाहिजेत आपल्याला. क्रॉस कपडा ओढल्यानंतर फाकला जातो. 1.25 इंचाची पट्टी घ्यायचंय गोटसाठी. ही एक झाली. दुसरी एक पट्टी कट करून घेते क्रॉस कपड्याची, ही अशी. तर या दोन्ही पट्ट्यांना आपण एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन देऊन घेऊया. उलट्या साइडने करायचं. आणि उलट्या साइडने 1/2 इंच दुमडायचं आणि शिलाई द्यायची. गोट लावायचं म्हटलं की पट्टी क्रॉस कपड्याची घेतलीच पाहिजे. सरळ कपड्याची जर तुम्ही पट्टी घेतलात ना, तर आपला गोट नाही येणार व्यवस्थित. उलटी सुलटी बाजू बघूनच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय. दोन्ही पट्ट्या तयार आहेत. समोरचे भाग घेऊ आणि पट्ट्या लावून घेऊया. म्हणजे गोट लावून घेऊ. तर पट्टी लावते वेळेस आपल्याला पट्टीला अगोदर 1/2 इंच दुमडायचं आहे. आणि पट्टी बरोबर इथं गळ्याच्या टोकाबरोबर ठेवायचंय. आणि शिलाई द्यायची 1/2 इंचावर. आता पट्टीला लावते वेळेस थोडस नॉर्मल ओढून शिलाई द्यायचं आहे. ओढून शिलाई दिल्यामुळे आपला गोट पलटी पडत नाही. हे पहा, असं ओढायचं शिलाई द्यायचं. ओढायचं शिलाई द्यायचं. दुसऱ्या पण भागाला आपण पट्टी लावून घेऊया.
लावत आहोत ती पट्टी अर्धा इंच शिल्लक ठेवायची, बाकीची कट करायची आणि आय पट्टी बरोबर फोल्ड करून शिलाई द्यायची. आता थोड्या थोड्या अंतरावरती छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत. गोट तयार करून घेऊत आता. गोट तयार करते वेळेस हा जो शिलाईचा कपडा आहे 1/2 इंचचा, तो गोटच्या साईडने ओढायचा आणि ही पट्टी अशी त्याच्यावरून फोल्ड करायची, म्हणजे इथे आपला गोट ऑटोमॅटिक वरच्या साईडने तयार होतो. आणि गोटला आता आपण खाचेतून शिलाई देऊन घेऊया. पाठीमागून जरी गळा पलटी केला असेल तरी समोरून गळ्याला गोट लावायचा असतो. हे पहा गोट कसा आलाय, खालच्या पण साईडने पलटी पडणार नाही, अगदी व्यवस्थित गोट बसतो. आपण ओढून शिलाई दिलेली असते ना गोट पट्टीला, त्यामुळे आपण गोट मी तयार करून घेते. हो, गोट छान येतो. या पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता अस्तरच्या ब्लाऊजला. आणि बिना अस्तरचं असेल तर गोल गळ्याला लावायचं असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तर जी अगोदर आपण पद्धत पाहिलेली आहे त्या पद्धतीने गोट लावायचं आपल्याला. समोरच्या गळ्याला याच पद्धतीने गोट लावायचा. आणि लगेच इथे हुकाची घरं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. 5 हुकाची घरं तयार करायची. हा, तर इथं आपले सर्वच भाग तयार आहेत. आता हे सर्व भाग आपल्याला जोडायचे आहेत एकमेकांना. तर आता पाठीमागचा भाग घेऊत आपण. बिना अस्तरच्या ब्लाऊज पेक्षा हे अस्तरचे ब्लाऊज शिवायला खूप मजा येते आणि फास्ट मध्ये होतात हे अस्तरचे ब्लाऊज. बिना अस्तरच्या ब्लाऊजला खूप आपल्याला सावकाश शिलाई द्याव्या लागतात, कारण थोडंही इकडे तिकडे झालं, कारण ते थोडे सुळसुळीत ब्लाऊज पीस असतात थोडेफार, त्यामुळे त्याला शिलाई द्यायला खूप अवघड असतं. म्हणजे आपण तर शिकलेलंच आहोत. फिनिशिंगचा तिथं खूप जास्त प्रमाणात भर द्यावा लागतो आपल्याला. आणि ह्याला काय असे थोडेसे टाईट मध्ये ब्लाऊज जर असले अस्तरचे, खूप फास्ट मध्ये आपली शिलाई देण्यात येते आणि ब्लाऊज पण फास्ट मध्ये तयार होते आणि कंटाळा सुद्धा येत नाही हे ब्लाऊज शिवते वेळेस अस्तरचे. बिना अस्तरचे ब्लाऊज शिवायला थोडासा मला सुद्धा कंटाळा येतो. कोणाकोणाला येतो असं. हे कितीही द्या अस्तरचे ब्लाऊज काहीच वाटत नाही. आता बिना अस्तरचे काही कस्टमर, बिना अस्तरचे ब्लाऊज आल्यानंतर काही कस्टमरला परत पाठवायचे का? तसं तर नाही करू शकत आपण. तर शिवावंच लागतं आपल्याला. चला आता हे जोडून घेऊया आपण. समोरचे भाग, पाठीमागाचा भाग खालच्या साईडने आहे, वरच्या साईडने समोरचा भाग ठेवायचा. खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू. आता इथं गळ्याचा जो आकार आहे तो थोडासा आतमधून गोल आहे. तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर कसं जोडायचं आहे.
ते बघू. आता अगोदर बरोबर ठेवायचं. नाही, अगोदर काय करा तुम्ही, पाऊण इंचावरती पॉईंट द्या. कारण आपण शिलाई शोल्डरला पाऊण इंचावरती देतो, 0.75. ओके. तर इथे अगोदर पाऊण इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. या पॉईंट बरोबर आपल्याला इथं खाली बरोबर ठेवायचा आहे, खालचा भाग. हे असं जिथं आपली शिलाई जाणार आहे त्या ठिकाणी दोन्ही भागाचे एकमेकांवरतीच पाहिजे. थोडंफार इकडे तिकडे झालं तर चालतं, परंतु जिथं आपली शिलाई जाणार आहे त्या ठिकाणी बरोबरच पाहिजेत. हे दोन्ही असे बरोबर गच्च पकडायचं. आणि बाहेरच्या बाजूने पाव इंचापेक्षा थोडस जास्त अशी क्रॉस मध्ये आपण शिलाई देऊन घेऊया. सुरुवातीला लॉक करायचे. आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचे. याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडचा भाग जोडून घेऊ. ज्या ठिकाणी आपलं पाऊण इंच येणार आहे त्या ठिकाणी बरोबर पकडायचे. अगोदर पॉइंट द्यायचा, त्यानंतर बरोबर पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं पाऊण इंचावरती. तर आता शोल्डर बघूया बरोबर आहेत का दोन्ही साईडचे. थोडस एक्स्ट्रा आहे, हे नॉर्मल कट करून घेते थोडस इथून. या आपण साईडचं बघू. याचं पण आहे थोडस जास्त. ठीक आहे. दोन्ही साईडचे शोल्डर बरोबर आहेत का ते बघूया. हे पण आणि हे पण दोन्ही एकमेकांना जोडून. असं पण जोडून बघू शकतो किंवा हे असं पण लावून घेऊ शकतो. थोडस हे जे आहे, हे वालं थोडस किंचित जास्त आहे, तर मी किंचित थोडस कट करून घेणार. थोडंही जास्त असले, एक कमी जास्त असले की मग बाही खाली उतरल्यासारखी होते, त्यामुळे नॉर्मल असं इथून शोल्डर कट करून घेते जास्त असलेलं. झालं. तर आता आपण बाही जोडून घेऊ. बाही. तर हा पाठीमागचा भाग आहे, माझ्या साईडनी समोरचा भाग आहे. आता हा बाहीचा समोरचा भाग, इकडली बाही आली इकडे ठेवायची आणि ही घेऊया दुसरी बाही. तर आता इथं आला समोरचा भाग, समोरच्या साईडने बरोबर मार्क आहे. आणि इथं आहे सेंटर. हे सेंटर, बाहीचं सेंटर बरोबर शोल्डर वरती ठेवायचं. आणि इथून पाठीमागच्या साईडने बाही अशी घ्यायची. झाली बरोबर. आणि आता आपण शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती, बाहीला ओढायचं वगैरे नाही. शिलाई देऊन घेऊया डबल बाहेरच्या बाजूने. एका साईडची बाही जोडून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण साईडची बाही जोडून घेऊया. हा समोरचा भाग माझ्या साईडने आहे पाठीमागचा. मग बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने, पाठीमागच्या साईडने. या ठिकाणी आहे बाहीचं सेंटर. किंवा सेंटर काढण्यासाठी तुम्ही असं फोल्ड करून सेंटर काढू शकता. कट द्यायचा सेंटर वरती आणि ठेवायचं बरोबर इथं. आणि समोरच्या साईडने बाही घ्यायची अशी. आणि शिलाई दोन घेऊया.
डबल शिलाई द्यायची. तर इथे दोन्ही साईडच्या बाह्या लावून तयार आहेत. तर आता फिटिंग करायचं आहे, तर त्या अगोदर दोन्ही भाग आपल्याला एकमेकांना जोडून बघायचे आहेत. साईडने बरोबर आलेत का, तर खालच्या साईडने बरोबर पकडायचं आहे आणि दोन्ही भाग असे जोडून बघायचे. कमी जास्त झालं असेल तर काय करायचं आहे ते आपल्याला आता माहितीच आहे. शिलाई देऊन घ्यायची आहे आता आपल्याला. जर कमी जास्त वाटलंच तर इथं थोडंफार बाही उंचीमध्ये हे थोडस नॉर्मल मला वाटतं इथे येईल जास्त. लगेच दिसून समजत आपल्याला किंचित आहे, थोडासा फरक आहे. तर शिलाई देऊन कव्हर करायचं एवढं असेल तर. नाहीतर मग असं ओढून शिलाई द्यायचं नाही. ओढून जर शिलाई दिला तर बाहीच्या इथं जोड वर खाली होतात. आता एवढं जास्त आहे ना, मग आपण शिलाई देऊया पाठीमागलच्या बाहीला. थोडीशी नॉर्मल शिलाई द्यायचंय. थोडं थोडं मध्ये मध्ये यायचं. एकदम मध्ये येऊन शिलाई दिलं का चुन्या पडतात. आता बघू. आले बरोबर. असे उंचीला बरोबर आले पाहिजेत दोन्ही भाग. कमी जास्त होऊ नये. झालं. एक शिलाई दिली की कव्हर होऊन जातो. दुसऱ्या साईडने पण चेक करू. तर एका साईडने कमी जास्त झालं, दुसऱ्या साईडने होईल असं काही नाही. कधी कधी दुसऱ्या साईडने गरज पडत नाही शिलाई द्यायची, एका साईडनेच गरज पडते शिलाई द्यायची. किंवा दोन्ही साईडने थोडे थोडे शिलाई द्यायची गरज पडते. तर इथे पण थोडीशी शिलाई देऊन घ्यावीच लागेल, तेवढंच जास्त आहे. मग त्या पण या पण साईडने मी शिलाई देऊन घेते. पाठीमागचीच बाही थोडीशी जास्त आहे. कधी कधी समोरची पण होते, कधी कधी पाठीमागची पण होते. आणि शिलाई देते वेळेस खालच्या साईडने चुनी पडणार नाही याची काळजी घ्यायची. आता येतात दोन्ही पण बाया बरोबर. तर चला मग लगेच फिटिंग करून घेऊया. हेच बरोबर आले. हे बरोबर आलेलं कन्फर्म करूनच मगच फिटिंग करायची आहे. जर जास्त असेल कमी असेल तर तिथे एखादी शिलाई देऊन कव्हर करून घ्यायचं. कमी नाही, जास्त असेल तर शिलाई देऊन कव्हर करून घ्यायचं असतं आपल्याला. तर आता मी सरळ साईडने अगोदर एक शिलाई देऊन घेते. सरळ साईडनेच भाग दोन्ही एकमेकांवरती ठेवते आणि कडेने शिलाई देऊन घेते. म्हणजे ही कव्हर शिलाई म्हणतात, त्याला कव्हर शिलाई द्यायचं. आता एकदम कडेने शिलाई द्यायचं. दंड जर घेतला असेल तरच कव्हर शिलाई द्यायचं, नाही तर कव्हर शिलाई द्यायचं नाही. आता या बाहुला आपण दंडघर घेतलेला आहे म्हणून आपण कव्हर शिलाई देत आहोत. जर वर रुंदीला आणि खाली रुंदीला आपण सारखीच बाही घेतली असेल तर कव्हर शिलाई नाही घ्यायची. दोन्ही भाग असे बरोबर ठेवूया एकमेकांवरती आणि शिलाई देऊन घेऊ. कडेने द्यायचं एकदम. थोडस कट करायचं साईडला. आतमध्ये फिटिंग केल्यानंतर नंतर कव्हर शिलाई कशी द्यायचं म्हणतायत का? तर हे कव्हर शिलाई दिल्यानंतर कशी फिटिंग करायची अशी म्हणतायत. दुसऱ्या पण साईडने मी शिलाई देऊन घेते अशीच.
कडेने देऊया शिलाई. म्हणजे नेमकं म्हटलं काय ते मला नाही समजलं, सॉरी, परत एकदा सांगू शकता का तुम्ही? हो, ह्याच पद्धतीने शिकवत आहे मी. कव्हर शिलाई म्हणतात तिला. हो, दंडघेर घेतला असेल तर कव्हर शिलाई द्यायचं. हा, आता दंडघेर घेतलेला आहे. दंडघेर प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेला आहे. मग आपण काय करतो ते एखाद्या वेळेस पूर्ण बाहीची रुंदी घेतो, दंडघेर न घेता. मग त्यावेळेस कव्हर शिलाई द्यायचं नाही. नाही, नाहीतर मग अशी मार्जिन जास्त येते बाही रुंदीची. दंडघेर घेतलेला आहे म्हणूनच आपण इथं कव्हर शिलाई घेतलेली आहे. आलं का लक्षात? ओके, ठीक आहे. यालाच कव्हर शिलाई म्हणतात. गायत्री ताई, हेच कव्हर शिलाई आहे. कव्हर शिलाई कडेने दिलेली आहे, सरळ साईडने. आता हा भाग उलट्या उलट्या साईडने करायचा, परत एक शिलाई द्यायचं. आता बघा, उलट्या साईडने करायचं. आतमधून दिसत आता उलट्या साईडने तुम्हाला दोरे वगैरे नाही दिसणार. मग याला पण उलट्या साईडने करून घेऊया आणि कडेने एक शिलाई देऊन घेऊया. आता ही दुसरी शिलाई कंप्लीट झाली की ह्याला कव्हर शिलाई म्हणतात. समजलं का? कव्हर शिलाई म्हणजे काय? आता इथून कडेने शिलाई देऊन घ्यायचं आपल्याला, परत एक एकदम कडेने. वरून पण तुम्हाला दोरे दिसणार नाहीत आणि खालच्या पण साईडने दोरे दिसणार नाहीत, म्हणजे कव्हर शिलाई यालाच म्हटलं जातं. याला पण शिलाई देऊन घेऊया. बाही, हो, रुंदी नाही वाढवायचं. म्हणजे रुंदी वाढवायचं म्हणजे काय, दंडघेर आपण घेतली नाही तर मग आपण काय केलं, दंडघेर किती आहे तो मापाच्या ब्लाऊजून मोजला. 5 उदाहरणार्थ, आता ह्या बाहीचा 6 आहे, 6 घेतला आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन किती घेतलं, 1.5. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात दंडघेर शिलाई मार्जिनचा घेतलेला. आणि काही वेळेस आपण दुसऱ्या ब्लाऊजला एक शिकलो होतं पहा, कटोरी ब्लाऊजला बिना अस्तरच्या, न दंडघेर घेता पूर्ण बाहीची रुंदी घेतली होती, वरी पण आणि खाली पण. ती पूर्ण बाहीची रुंदी होती. मग त्याला जर तुम्ही काय म्हणतात, कव्हर शिलाई दिली ना, तर ती कव्हर शिलाई व्यवस्थित येत नाही देता, कारण बाहीची रुंदी जास्त असते त्या ठिकाणी. येते का लक्षात? कव्हर शिलाई कधी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण दंडघेर घेऊ ना, त्यावेळेस कव्हर शिलाई द्यायचंय. आणि सरळच बाही कट केली असेल पूर्ण, वरी रुंदी सारखीच आणि खाली पण रुंदी सारखी, तर त्यावेळेस कव्हर शिलाई नाही घ्यायची. आपण पुढच्या ब्लाऊजला बघूया तेव्हा काय करायचं असतं कटोरी ब्लाऊजला. मग कव्हर शिलाई देऊ नका, साधी सरळ फिटिंग करून घ्या. ही कव्हर शिलाई द्यायची गरज नाही. तुम्ही बाहीची रुंदी जेवढी आहे तेवढी घेतल्यानंतर डायरेक्ट बाही, डायरेक्ट आपल्याला सरळ या उलट्या साईडने फिटिंग करून घ्यायची आहे, रेग्युलर प्रमाणे. समजलं का? आता या वरच्या पण साईडने तुम्हाला इथे दोरा दिसणार नाही, म्हणजे आतल्या साईडने पण, आणि इथं पण तुम्हाला दोरा वगैरे दिसणार नाही. झालं हे पॅक. तर आता लगेच फिटिंग करून घ्यायची असते आपल्याला.
मापाची ब्लाऊजून फिटिंग करा किंवा बाहेरून 1.5-1.5 इंच शिल्लक ठेवून फिटिंग करून घ्या. आता 1.5 इंच कसं आलं इथं? आता 1.5 इंच का बरं घ्यायचं इथे? आता हे समजत का 1.5 इंच का बरं? कारण आपण कव्हर शिलाई घेतलेली आहे. कव्हर शिलाई मध्ये 1/2 इंच गेलं ना इथं. सरळ साईडने एक शिलाई दिली आणि त्यानंतर उलट्या साईडने एक शिलाई दिली, गेलं इथं 1/2 इंच. आपण दरवेळेस काय करतो, 2 इंच शिल्लक मार्जिन ठेवून फिटिंग करतो. तर आता फक्त इथं 1.5 इंच घ्यायचंय. 1.5 इंच. 1/2 इंच कव्हर शिलाई मध्ये गेलेला आहे. त्यामुळे 1.5 इंच घ्यायचं. इथं सुद्धा 1.5 घ्यायचं. आणि दंडघेर आहे 6. हा, कव्हर शिलाई दिल्यामुळे बरोबर आहे. आणि इथं 6. आता कव्हर शिलाई मध्ये आपली इथं किती गेलंय? 1/2 इंच गेलंय. मग आपण काय केलं तर 6 इंच दंडघेर प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं होतं. आता इथे फक्त 7 इंच राहिलेलं आहे. मग 6 इंचावरती मी पॉईंट देते. हे 3 पॉईंट म्हणून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय. बरोबर आहे, 1/2 इंच गेला आहे, त्यामुळे आपल्याला अशी 1.5-1.5 इंचावरती पॉईंट देऊन शिलाई देऊन घ्यावं लागत आहे. हे असं थोडस इथं दंडखेर बाहेर आहे, त्यामुळे थोडीशी नॉर्मल बाहेर क्रॉस जाते शिलाई. जसं आपलं आपले जसे माप आहेत त्यानुसारच शिलाई जाणार आहे इथं. आणि इथून शिलाई देऊन घेते आता मी ह्या रेषेवरूनच. रुंदी न वाढवता बाही कशी? रुंदी न वाढवता बाही कशी कापायची हे नाही समजलं, काय म्हटलात ते? म्हणजे दंडघेर म्हणतायत का? मग आपण हे बाही तशीच कापली, दंडघेर न घेता आपण पुढच्या ब्लाऊजला बघणार आहोत. पुढच्या ब्लाऊजला बघू आपण. या अगोदर पण बघितलेलं आहे ना काहीतरी ते आपण कटोरी ब्लाऊजला बिना अस्तरच्या. आता इथं पण 1.5-1.5 इंच मार्जिन ठेवून शिलाई देऊन घेऊया. आणि इथं वरून 6 शिलाई देऊन घेते मी आता इथं. बाहीचे जोड बघायचं येत आहेत का बरोबर दोन्ही एकमेकांवरती. तर एक एक शिलाई दिलेल्या आहेत. मापाचं ब्लाऊज घेऊन फिटिंग चेक करून घ्यायची. लूज फिट काय झालंय का ते बघायचं. असेल नसेल ठीक, बघू मोजून. छोटी कात्री छान आहे, कुठे मिळते? जिथे आपण टेलरिंगचं सामान आणतो त्या ठिकाणी मिळते. बरोबर आलेला आहे. कटर, छोटस चिमटा म्हणतात, चिमटा म्हणतात त्याला. आता बाकीच्या दुसऱ्या शिलाई देऊन घेईन मी इथं 1/2-1/2 इंचाच्या अंतराने.
ह्यानंतर देन शिलाया. अगोदर आपण इथं दोरी आणि लटकन लावून घेऊया. रेडीमेड दोरी 1 मीटर लागते एका ब्लाऊजला, किंवा त्यापेक्षा कमी जरी घेतली थोडीफार तरी चालतं. किंवा तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता ही दोरी. आता ही गळ्याची पट्टी आहे. लटकनसाठी कधी पण गळ्याची पट्टीच वापरायची, एवढी शिल्लक असते आपल्याकडे. कधी ब्लाऊज पीस मोठा असेल तर राहतं शिल्लक पण दुसरं. त्या 2 पट्ट्या आहेत, कितीच्या आहेत बघू. 4x4, 3x3, कितीचं आपल्याला लटकन तयार करायचे, किती मोठं पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे. तर ह्या 4x4च्या आहेत. आडवं बी तेवढंच आणि उभं बी तेवढंच घ्यायचंय. तर ही उलटी बाजू आहे. उलट्या साईडने आपल्याला असं फोल्ड करायचं, दोन्ही टोक एकमेकांवरती ठेवायचे. त्रिकोण तयार करायचे. दोरी घ्यायची आणि या त्रिकोणाकडून ठेवायची आहे आपल्याला दोरी अशी, हे अशी, आणि दुमडायचे. आणखी एक वेळेस त्रिकोण तयार करायचे. दोरी इथं कमी जी दोरी आहे या त्रिकोणाकडून आहे, आणि जास्त जी आहे ती इकडं या जॉईंट भागाकडून आहे, म्हणजे पसर भागाकडून आहे. आणि इथून आपण अशी एक क्रॉस शिलाई देऊन घेऊया. लॉक करायचं सुरुवातीला, आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं. आणि एक्स्ट्रा कपडा साईडने असा कट करून टाकायचा. आणि आता आपण पलटी करून घेऊया. हे असं आपलं छानस लटकन तयार होतं छोटस. कपड्याची करण्यापेक्षा असे जर लटकन केले ना, खराब होत नाहीत, काय नाही. ब्लाऊज आपलं जोपर्यंत जो ब्लाऊज जरी फाटलं तरी हे लटकनला काहीच होत नाही. रेडीमेड जर लटकन लावले आपण बाजारातून आणून, तर ते नंतर कलर जातात, काळे पडतात. त्यामुळे हे असे लावायचे. कमी दोरी या त्रिकोणाकडून ठेवायची, जास्त असलेली या पसर भागाकडून ठेवायची, म्हणजे जॉईंट भागाकडून. आणि असं परत एक त्रिकोण तयार करायचं आणि शिलाई द्यायची. पलटी करायचं. आणि हे लटकन आता आपल्याला ब्लाऊजला लावायचे आहेत. 2.5 इंच अंतरावरती, 2.5 इंचावर लावून घ्यायचे. दोन्ही पण साईडने 2.5 इंचावरती पॉईंट द्यायचा शोल्डर पासून. अडीच. शोल्डर जोडल्यानंतर हा कपडा माझा कट करायचा राहिलाय. नंतर हे खांद्यावरती टोचलं जातं. आता दोरी आणि लटकन लावून घेऊया. इथे शिलाई लॉक करावी लागते आपल्याला, टंचिंग मागे पुढे करून. ज्या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला आहे त्याच ठिकाणी दोरी अशी खालून ठेवायची आणि लॉक करायचं. दोरी लावली का असं एक वेळेस ओढून बघायचं आपल्याला, झाली का पॅक व्यवस्थित. आणि लावल्यानंतर ही खालच्या साईडने जी दोरी आहे एक्स्ट्रा ती काढायची.
आता ब्लाऊज अंगात घातले की बाहेर निघते, त्यामुळे कट करून टाकायची. आता इथं पण दोरी लावून घेऊया. काठोकाठ तर नाही आपण आतमध्ये ठेवू शकत, त्यामुळे थोडीशी एक्स्ट्रा झालेली दोरी नंतर कट करून टाकायची. जर नाही कट केली, ब्लाऊज अंगात घातलं तर ती दोरी सहज बाहेर आलेली दिसते, म्हणून कट करायची आहे. तर अशा प्रकारे हे आपलं फोर टक्स ब्लाऊज अस्तरचं कम्प्लीट झालेलं आहे. एक वेळेस ब्लाऊज झालाय ना, याला इस्त्री करून घ्यायची कस्टमरला देण्या अगोदर. तर ते एक आपल्याला करायचंच आहे, इस्त्री करून देणं. छान वाटतं, फिनिशिंग पण छान दिसते. हा पाठीमागील भाग. आता आपण समोरचा भाग बघूया. उंचीला वगैरे कमी असं काहीच होणार नाही, समोरचा भाग एकदम असं बरोबर येतो, हे बघा. हम्म. हे कप्स इथे लावलेत मी खाली, तर असं पफ मस्त पैकी येतोय. झालं आपलं हे फोर टक्स ब्लाउज रेडी. लटकन बसवले तर नाही तरी चालतं, लटकन म्हटलं का? हा, पटका गळ्याला लावावंच लागतं, दोरी आणि लटकन, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग साधा गळा गोल करावा लागतो. चला मग आता उद्यापासून आपण कटोरी ब्लाऊजला सुरुवात करूया. उद्या कटोरी ब्लाऊज असेल आणि शेवटचा ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज लांब बाहीचा. अगोदर आपण कटोरी ब्लाऊज घेऊया उद्या. ओके, ठीक आहे. चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय. हो, सांगणार आहे, शेवटी आहे.